मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या वैराग्याचे भाग्य संत संग्रहातील संत कृपेचे हे दीप तरी साधता प्रस्तुत कीर्तन करता म्हणजे निरूपणाकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग तत्वज्ञ जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत संगतीतून प्राप्त होणाऱ्या अलौकिक लाभाचा विचार करणारा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज संत संगतीचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो त्या स्वतंत्र परिणामाचा विचार तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतात. तुकाराम महाराज सांगू लागले, संतांच्या संगतीत गेल्यानंतर किंवा आपल्या जीवनाला जर संत संग प्राप्त झाला तर आपल्या पदरामध्ये वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाभ. संत संगतीचा परिणाम म्हणून जरी तुकोबारा वैराग्याची प्राप्ती सांगत असले तरी सुद्धा संत संगतीकरता संत भेटीची आवश्यकता आहे. आणि संत भेटण्याकरता नेमकं संत कोणाला म्हणायचं हा सुद्धा विचार तितकाच महत्वाचा आहे. तुकाराम महाराज या अभंगाच्या पुढच्या 3 चरणातून आपल्याला संतांचा परिचय करून देतात, संतांची ओळख करून देतात, संतांची लक्षणं सांगतात. नेमकं कोणाला संत म्हणायचं तुकाराम महाराज संतांची ओळख करून देऊ लागले. जे आपल्या कृपेच्या बळावरती साधकाला निष्पाप बनवतात त्यांना संत म्हणा. ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अभेद राहिलेला नाही. तुका म्हणे भेदाभेद वेदावाद खंडोनी अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांना संत म्हणा. 2 जे सतत भगवत चिंतन करतात, नवे नवे प्रेमे नाचे गाय विरोधी जाय अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांना संत म्हणा. 3 आणि अशा संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्याची निर्मिती होते. वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाभ अशा या अभंगाचा एकंदरीत भाव आहे. मानवी जीवनावर काय परिणाम होतो किंवा संत संगतीतून जीवाला काय लाभ मिळतो त्या लाभाचा विचार तुकाराम महाराज या अभंगातून कधीच करतात. तुकोबारांच्या गाथ्याचा जर आपण विचार केला, तुकोबारांच्या गाथ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक अभंगाचं जर आपण स्वतंत्र चिंतन केलं तर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये असणाऱ्या अभंगामध्ये परमात्म्याच्या वर्णनापेक्षा संतांचे वर्णन करणारे अधिक अभंग आपल्याला पाहण्यात. मग काही अभंगातून तुकाराम महाराज संतांच्या नामाचं वर्णन करत असतील, काही अभंगातून तुकाराम महाराज संतांच्या गुणाचं वर्णन करत असतील, काही अभंगातून तुकाराम महाराज संतांच्या शक्तीचं वर्णन करत असतील, तर काही अभंगातून तुकाराम महाराज संतांच्या संघाचं वर्णन करतील. कारण संत म्हणजे एक प्रकारचा बोलता देव आहे. संत म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. देव आणि संत यांच्यामध्ये भेद करण्याचं कारणच नाही. या संबंधातलं प्रसिद्ध प्रमाण जर सांगायचं झालं तर देवते संत निमित्त दोघांमध्ये भेद मांडण्याचं कारण नाही. कारण निरपेक्षता, भगवतपरायणता, शांती, समदृष्टी, निर्ममत्व, निरअहंकारता, दंडवादिता, अपरिग्रह अशा अनेक गुणराशीने संत महात्मे हे युक्त असं सांगितलं जातं की माणसाच्या काही 3 प्रकारचे मत असतात. एक धनमत, दुसरा विद्यामत आणि तिसरा कुलमत. परंतु संतांच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना संतांच्या काही मत नसतो, त्यांच्या काही दम असतो, म्हणून ते शांतीप्रत असतात. अशा संतांचा संघ आपल्या जीवनामध्ये होणं हा पारमार्थिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विचार संत वाङ्मयाने किंवा सर्व शास्त्राने आपल्याला सांगितलेला.
कारण जोपर्यंत मानवी जीवनाला संतांचा संग प्राप्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला परिपूर्ण जीवन म्हणता येईल. संत संघानेच खऱ्या अर्थाने मानवी जीवन हे उजळून निघत. जोपर्यंत आपल्याला संतांचा संग प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची अपूर्णता ही सिद्ध होत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, आपल्या संघात आपल्या जीवनाला संतांचा संग संतांचा स्पर्श झाला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची किती कर्तव्यता नाही, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची परिपूर्णता नाही. ठीक आहे, कदाचित आपल्याला या जन्मात ज्ञानोपाराय तुकोपाराय भेटतील की नाही माहीत नाही, कारण तेवढी साधना आपली परिपूर्ण नसेल. परंतु मी असं म्हणेन, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जरी आपल्या जीवनात त्यांचा संघ जरी प्राप्त झाला नाही तरी सुद्धा त्यांच्या वाङ्मयाचा स्पर्श तरी आपल्या जीवनाला झाला नाही. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोपाराय आहे आणि तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहे. आपल्याला जरी ज्ञानोपाराय तुकोबारायांची भेट झाली नाही, त्यांचा संघ जरी प्राप्त झाला नाही तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचा तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन आपण आपल्या रोज नित्य जीवनामध्ये केलं पाहिजे. मी असं म्हणेन, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ज्याच्या जीवनात संतांच्या वाङ्मयाचा स्पर्श झाला नाही त्याच्यात आणि पशु काय फरक आहे मला सांगा. नाहीतर ते प्रमाण तुकाराम महाराजांचं आपल्या सगळ्यांच्या पाठीतलं आहे, नाहीतरी काय थोडी नाहीतर या जगतामध्ये श्वान म्हणजे कुत्री काय कमी आहेत का मला सांगा. मानवी जीवन जगत असताना माणसाचं जीवन एका विशिष्ट चौकटीत पाहिजे महाराज. माणसाच्या जीवनाला एक परिक्षेत्र पाहिजे, त्याच्या चौकटीतच राहून काय केलं पाहिजे, त्याने जीवन जगायला शिकलं पाहिजे. जीवन कसं जगावं याचा सुद्धा विचार तुकोबाराय आपल्या गाथ्यातून सांगतात. त्याच्याकरता गाथा वाचा म्हणजे आपल्याला कळेल. असे कितीतरी अभंग तुकोबारायांचे आहेत. त्या संबंधाचा एक प्रसिद्ध अभंग मी आपल्याला सांगतो. नित्य जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे हा उपदेश करताना तुकोबाराय असं बोलतात, काही नित्य नेमावे अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण बहार वाहे तो वृष, त्याचा होय भूमिभार तुकोबाराय. काही नित्य नेमावी अन्न खाये तो श्वान याचा अर्थ काय होतो, सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर काहीही कुठलाही नित्यनियम न करता जो भाकरी खायला बसतो त्याच्यात ते कुत्र्यात काय फरक आहे मला सांगा. आणि कुत्र सुद्धा सकाळी उठल्यानंतर भाकरीच्या शोधात फिरतं ना, मग आपल्यात ते कुत्र्यात फरक काय राहिला. मी तुम्हाला सांगू का, सध्याची माणसाची मनोभूमिका, सध्याची माणसाची वागण्याची पद्धत जर आपण बघितली तर मला असं निदर्शनात येत नाही कुत्र्याच्या आणि माणसाच्या सुद्धा काय फरक राहिला. फक्त फरक एकच सांगता येईल, माणसापेक्षा जास्त प्रामाणिक होते. काय बदलत चाललाय महाराज, न बोललेलं बरं. तसं बघायला गेलं तर कुत्राही एक प्राणी आहे आणि मनुष्य सुद्धा एक प्राणी आहे. हे जरी असं सांगतात ना, आहार, निद्रा, भय आणि विषयाचा उपभोग हे दोन्ही प्राण्यांच्या ठिकाणी समत्वाने पाहायला मिळतो मला. आहार म्हणजे भूक, भूक कुत्र्यालाही लागते, भूक माणसालाही लागते. भय कुत्र्यालाही भय आहे, माणसालाही भय आहे. निद्रा म्हणजे झोप, झोप कुत्र्याला लागते, झोप गाढवाला लागते, झोप बैलाला लागते, तशी माणसाला सुद्धा लागते. आणि विषयाचा उपभोग जसे बाकीचे प्राणी घेतात तसा माणूस. हे जरी खरं असतं, या चार गोष्टी जरी दोन्ही प्राण्यांच्या ठिकाणी समत्वाने दिसत असल्या तरी सुद्धा जे माणसाजवळ आहे इतर प्राण्यांजवळ अशी एकच गोष्ट आहे महाराज. शास्त्रकार वर्णन करतात, ज्ञानाविषयी एको अधिक विषयी. ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ती ज्ञान नावाची गोष्ट फक्त माणसाजवळच आहे, इतर प्राण्याजवळ ज्ञान नावाची गोष्ट नाही. जर ज्ञान नावाची गोष्ट फक्त माणसाजवळच असेल आणि इतर प्राण्याजवळ नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग आपण केला पाहिजे. आपलं जीवन परिपूर्ण जीवन व्हावं असं जर वाटत असेल, आपलं जीवन भक्तिमय जीवन व्हावं असं जर वाटत असेल, आपलं जीवन ज्ञानसंपन्न व्हावं असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, संतांच्या संगात गेलं. कारण काय असतं, संत काय करतो, आपल्याला एक विशिष्ट दिशा देतो.
संघामध्ये आपल्या जीवनातलं परिवर्तन घडत असतं. संघात गेल्यानंतर कळतं की आपण कुठे कमी पडतोय. संघात गेल्यानंतर आपल्यापेक्षा दुसरा कसा वेगळा विचार करू शकतो हे सगळं घडतं कुठे? संघात घडतं. तर माणूस हा संघ प्रधान प्राणी आहे. माणूस हा कोणाचा ना कोणाचा तरी संघ करणार आणि कोणाच्या ना कोणाच्या तरी संघामध्ये राहून काहीतरी मिळवू इच्छिणारा, काहीतरी प्राप्त करू इच्छिणारा असा हा मनुष्य प्राणी आहे. माणूस संघाशिवाय जगूच शकत. मी संघाच्या दोन्ही भूमिका आपल्याला सांगतो, ऐका. संघानेच माणूस चांगला होतो आणि संघानेच माणूस बिघडतो. जर संघाने माणूस चांगला होत असेल आणि संघाने जर माणूस बिघडत असेल तर कोणाच्या संगतीत गेल्याने आपल्या जीवनाचा अभ्युदय होईल, कोणाच्या संघात गेल्याने आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल आणि कोणाच्या संघात गेल्यानंतर आपलं जीवन अधपतनाला जाणार नाही याचं चिंतन माणूस म्हणून आलेल्या प्रत्येक जीवानं करणं गरजेचं. मी तुम्हाला संघाच्या दोन्ही भूमिका सांगतो, ज्या दोन्ही भूमिका तुकाराम महाराजांनी एका वचनातून आपल्याला सांगितलेल्या आहेत. संघाचा महिमा वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, अरे हा संघ फार विचित्र संघ आहे. काय करतो? पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधर्मा संत सेवी आहे. हा संघ तुम्हाला पतनालाही घेऊन जाईल आणि हा संघ तुमचा काय करेल? उद्धार करेल. आता कोणाचा संघ केल्याने कोणाचा उद्धार झाला, कोणाचा संघ केल्याने कोणाचं पतन झालं, या पुराणातल्या कथा जर आपण सांगत बसलो तर त्या कथेमध्ये सगळं 2 तासाचं कीर्तन संपून जाईल. मी फक्त त्याचा निर्देश करतो आणि पुढे जातो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, रत्नाकर नावाचा वाटमाऱ्या करणारा वाल्या कोळी नारदाच्या संघामध्ये गेल्यानंतर कसा वाल्मिक ऋषी होतो आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला अजामेळ केवळ वाईट दृश्याने कसा विषयी होतो ही उदाहरणं आपल्याला नेहमी माहिती आहेत, नेहमी कीर्तनकार सांगत असतात. मुद्दा काय चाललाय? संत मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. ऐका, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला संघ महत्वाचा आहे असं नाही. अरे साधू वृत्तीच्या माणसाला सुद्धा काय करावं लागतं? साधूच्या संगतीत राहावं लागतं. साधू वृत्तीचा माणूस सुद्धा जर कुसंगामध्ये गेला तर तो काय होतो? खराब होतो, नाचतो. त्याच्याकरता तुकाराम महाराज त्या हिऱ्याचं दृष्टांत देतात बघा गाण्यामध्ये. हिरा ठेवीचा ऐरणी वाचे मारिता जो घरी तोची मोल पावे खरा करणीचा. गोपाराय बोलता दृष्टांत देतात हिऱ्याचा. अरे हिरा जो असतो ना, ओरिजिनल हिरा, तो हिरा जर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर तो फुटत नाही. एकतर तो ऐरणीत तरी घुसतो, नाहीतर घनात तरी घुसतो. असा न फुटणारा कडक सामर्थ्यवान हिरा जर ढेकणाच्या संपर्कात गेला तर काय? ढेकणाच्या संगे हिरा जो बनला, ढेकणाच्या संगे हिरा जो बनला, हिरा जो बनला, ढेकणाच्या संगे हिरा जो बनला,
अभंगाला कुसंगे नाडीला साधू जैसा या प्रमाणामध्ये असणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात कुसंगे नाडीला साधू जैसा हे फार महत्वाचं. कुसंगे नाडीला जीव जैसा तुकोबाराय म्हणत नाही. कुसंगे नाडीला माणूस ज्यांचा म्हणत नाही, साधू ज्यांचा म्हणतात. याचा अर्थ असा होतो, अरे साधू वृत्तीचा माणूस सुद्धा जर कुसंगामध्ये गेला, वाईटीच्या संगतीत गेला तर तो खराब होतो महाराज. जर साधू वृत्तीचा माणूस वाईटाच्या संगतीत जाऊन जर खराब होत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे काय होतं मला बोला. अरे आपल्या अंतःकरणावरती तर अनंत जन्मापासून संसाराचे संस्कार झालेले आहेत. आपल्याला नसायला, आपल्याला खराब व्हायला जास्त वेळ लागणार. म्हणून जीवनामध्ये संघ अतिशय महत्वाचा आहे महाराज. आपल्याला जर महाभारतातलं उदाहरण सांगायचं झालं तर पितामह भीष्माचार्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. महाभारत असं वर्णन करतं पितामह भीष्माचार्यांच्या संबंधानं. असंग संग दोषे न साधो यांती क्रिया दुर्योधन प्रसंग भीष्मो गो हरिणे कसा. आपण महाभारत वाचा म्हणजे आपल्याला कळेल. पितामह भीष्माचार्य म्हणजे महाभारतातला फार मोठा अधिकारी महात्मा, फार मोठा अधिकारी. पितामह भीष्माचार्यांच्या अधिकाराचं वर्णन करण्याचं कारण फार मोठा अधिकार. परंतु पितामह भीष्माचार्यांनी एवढा अधिकारी महात्मा विराटाच्या घरी गाई चोरायला गेला. पितामह भीष्माचार्यांनी एवढा अधिकारी महात्मा गाई चोरतो याचा अर्थ काय? गाईचं रक्षण करणं असं आपल्याला हिंदू धर्म सांगतो. परंतु पितामह भीष्माचार्यांच्या हातून हे कृत्य घडतं. काय कारण? एकच कारण महाराज, पितामह भीष्माचार्यांनी दुर्योधनाचा संग केला. काय पण तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्याच्यावरती तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून असतं. आपण ते कधी पंचतंत्राचं एक पुस्तक मिळतं, कधी वाचलं असेल तर वाचा. पंचतंत्र म्हणून एक गोष्टीचं पुस्तक मिळतं. त्या पंचतंत्रामध्ये एका कावळ्याची आणि एका राजहंसाची कथा. कावळा आणि राजहंस दोघे मित्र बनले. माहित नाही वास्तविक पाहता मित्र बनतात कसे काय. एकतर दोघांचे गुणधर्म सारखे असावे, एकतर वय सारखं असावं तर काय होते, मैत्री जमते. परंतु तसं बघायला गेलं तर दोघांच्याही ठिकाणी असणारे गुणधर्म भिन्न. कावळा हा काळा आणि राजहंस हा पांढरा. माहित नाही दोघांचं संख्य जमलं, दोघे मित्र झाले. एके दिवशी काय झालं, एका झाडावरती, एका झाडाच्या खांदीवरती ते काय हितगुज करीत बसले. ते काय त्यांच्या चालली होती, गप्पा चालल्या होत्या. इतक्यात काय झालं, त्या देशाचा राजा शिकारी करण्याकरता अरण्यात आला. दिवसभर शिकार करून थकलेला राजा कुठेतरी विश्रांती मिळावी म्हणून त्याने काय केलं, एक मोठं सावलीचं झाड पाहिलं आणि तो त्या झाडाखाली आला. तिथलं एक दगड घेतलं, डोक्याच्या खाली ठेवलं. राजाला पडल्याबरोबर झोप लागली. थकलेल्या माणसाला झोपेच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता. आपण जर दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट केले, अगदी अगदी रात्री वाटतं कधी एकदा अंथरुणावर पडतो, अंथरुणावर पडल्या झोप. तसं दिवसभर राजा बिचारा शिकार करून थकलेला झाडाच्या खाली पडल्याबरोबर झोप लागली. त्या झाडावरती हे दोघे राजहंस आणि कावळा काही चर्चा करत बसले. इतक्यात झालं काय, एक उन्हाचं किरण, एक उन्हाची किरण नेमकी राजाच्या डोळ्यावरती पडू लागली आणि राजाच्या झोपेमध्ये विघ्न निर्माण झालं. झोप सावलू लागली. हे पाहिलं कोणी वरती बसलेला राजा. तो राजा मग विचार करतो, हा या देशाचा राजा, कुठेतरी शांत विश्रांती मिळावी म्हणून या झाडाच्या सावलीखाली आलेला आहे. याला शांत झोप मिळावी म्हणून राजहंसाने काय केलं, उन्हाचं किरण जे राजाच्या डोळ्यावरती पडत होतं ते अडवावं म्हणून राजहंसाने आपले डोके दोन्ही असं पंख पसरवले आणि राजाच्या डोळ्यावरती काय झाली, सावली निर्माण झाली. राजाला परत तितक्यात झालं काय, हा जो शेजारी बसलेला कावळा होता ना, कावळाच महाराज तो पंख पसरल्यानंतर काही वेळामध्ये कावळा उडाला. पण तो आता नुसता उडाला नाही महाराज, कावळ्याची घांजी टाकली ती नेमकी राजाच्या तोंडावर. काय तोंडावरती पडलं म्हणून राजानं असं बघितलं, तोंडावरचे हात फिरून तर त्याला हाताला घाण लागलेली दिसली. कुणी घाण टाकली असावी म्हणून असं वरती बघितलं तर हा विचारला पंख पसरून बसलेला राजहंस
राजाला वाटलं यानेच माझ्या अंगावरती घाण टाकलेली असावी. राजाला राग आला. राजाने बाण धनुष्याला लावला आणि राजहंसाला मारून टाकला. मला सांगा, परोपकार वृत्तीचा राजहंस, राजाला शांत झोप मिळावी म्हणून बिचारा पंख पसरून बसलेला राजहंस, त्या राजहंसाला मरावं लागलं. काय कारण? एकच कारण महाराज, त्या राजहंसाने कावळ्याचा संग केला म्हणून. विठ्ठल भाऊ असे समाजात बरेच कावळे असतात, त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. असो आपण कोणाचा संग करतो याच्यावरती संपूर्ण जीवन अवलंबून. माणसाचं सगळं भविष्य संघावरती आहे. मला काय झालंय, एक म्हातारी बाई एका महात्म्याकडे गेली. महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही माझ्या मुलाचं भविष्य सांगा. तुम्ही कसं भविष्य सांगणार? माझ्या मुलाच्या हाताकडे बघून तुम्ही भविष्य सांगणार की माझ्या मुलाची पत्रिका बघून तुम्ही माझ्या मुलाचं भविष्य सांगणार? त्या महात्म्याने सांगितलं, बाई तुम्ही नसते प्रश्न विचारू नका, आता मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा मुलगा कोणाच्या संततीत राहतो एकदा मला सांगा, की तुमच्या मुलाचं भविष्य सांगायला मला वेळ लागणार नाही. माणसाचं भविष्य हे संघावरती अवलंबून असतं. अहो म्हणून तर जीवनामध्ये संतांची संगत ही अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे. तुम्ही तुकाराम महाराजांचा गाथा उघडा, तुकोबारांच्या गाथ्यातील तुम्ही सगळे मागणीपर अभंग काढा. सगळ्या मागणीपर प्रकरणातून अभंगातून तुकाराम महाराजांनी संत संगतीशिवाय दुसरं काही मागितलं नाही. तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहतात, देवासमोर हात जोडतात, देवाला प्रार्थना करतात, देवा ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. हे जरी तुकाराम महाराज म्हणत असले तरी सुद्धा तुकाराम महाराज हे सांगायला विसरत नाही, नलगे मुक्ती आणि संपदा. संत संगत प्रमाण आपल्याला देता येतील महाराज. अखंड तया तुझी कीर्ती, मदते तया चिंतती, मगमी कमळापती तुझमान आणि संतारा. किंवा संत संगती देई चरणाचे, जीवनामध्ये संतांची संगत ही अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे. संतांचा मानवी जीवनावरती फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मानवी जीवन जगत असताना या जीवाने नेमका कोणाचा संग करावा याचा बारीक विचार करणं जातो. अंतर्मुख होऊन प्रत्येक माणसाने याचा विचार केला पाहिजे. या अनुषंगाने मी 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो. ऐका, नेमकं या जीवाने कोणाचा संग करावा. 1, जीवाने जीवाचा संग केला तर काय होईल? 2, जीवाने दुर्जनाचा संग केला तर काय होईल? 3, जीवाने देवाचा संग केला तर काय होईल? आणि 4, जीवाने संतांचा संग केला तर काय होईल? पहिला मुद्दा मी आपल्या समोर असा मांडलाय, जीवाने जीवाचा संग केला तर काय होईल? जीवाने जीवाचा संग करून चालणार नाही, कारण जीव ही दुःखी आहे आणि ज्याचा संग करायला निघाला तो दुसरा जीवी कसा आहे? दुःखी आहे. जर एक दुःखी माणूस दुसऱ्या दुःखीकडे गेला तर तो सुखी होणार नाही. कसा राहील? दुःखीच राहील. किंवा जीव ही अपूर्ण आहे आणि ज्याचा संग करायला निघाला तो दुसरा जीवी कसा आहे? अपूर्णच आहे. एक अपूर्ण दुसऱ्या अपूर्णाकडे गेला तर तो परिपूर्ण होणार नाही. कसा राहील? अपूर्ण. अपूर्ण कशाला म्हटलं जातं? शास्त्रकार असं वर्णन करतात, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पंचक्लेशाने जो युक्त असतो त्याला अपूर्ण असं म्हटलं जातं. जीव अपूर्ण आहे, ईश्वर परिपूर्ण आहे. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे.
जीव पंचक्लेशाने युक्त आहे, ईश्वर परमात्मा क्लेश रहित आहे. त्यामुळे जीवाने जीवाचा संग करून चालणार नाही महाराज. जीवही दुःखी आणि ज्याचा संग करायला निघाला तो दुसरा जीवी कसा आहे, दुःखीच आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानोबा असं म्हणतात, एक मनुष्य जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेला बिचारा, त्याला काही रस्ता सापडेना, तो रस्ता चुकला. सकाळपासून अगदी संध्याकाळ व्हायला लागली परंतु त्याला काही रस्ता सापडेना. इतक्यात त्याला एक मनुष्य दिसतो. तो धावत गेला, त्याच्या पाया पडू लागला, हो महाराज मी या जंगलामध्ये रस्ता चुकलोय, सकाळपासून संध्याकाळ आता व्हायला आली परंतु मला काही वाट सापडत नाही, तुम्ही मला जरा रस्ता दाखवा ना. ज्याच्या पाया पडत होता तो काय म्हणतो तो ऐका. तो म्हणू लागला, बाबा तू सकाळपासून संध्याकाळ झाली रस्ता शोधतोय, तुला रस्ता मिळालेला नाही. गेले 8 दिवस मी रस्ता शोधतोय, मी रस्ता चुकलोय, मला रस्ता मिळालेला नाही. 8 दिवस चुकलेल्या रस्ता चुकलेल्या माणसाला जर तुम्ही पत्ता विचारायला गेला तर तो आपल्याला रस्ता सांगणार नाही. तसं जीवाने जीवाचा संग करून चालणार नाही, त्याच्या पत्रात काही पडणार नाही. मी दुसरा मुद्दा असा मांडला होता, जीवाने दुर्जनाचा संग केला तर जीवाने दुर्जनाचा संग कधी करू नये. आपल्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याविषयी परमप्रेम निर्माण व्हावं असं जर वाटत असेल तर जीवानं कधीही दुर्जनाच्या संगतीत राहू नये. नको दुष्ट संग पडे भजनामध्ये गोंधळ. दुष्टाच्या संगतीपासून आपण राम राहिलं पाहिजे. काय करतो दुष्टांचा संग, भजनामध्ये अंतराय निर्माण करतो. किंवा नारद भक्तिसूत्र आपण जर पाहिलं तर नारद भक्तिसूत्रातलं एक सूत्र मी आपल्याला सांगतो. नारद महर्षी असं वर्णन करतात, दुसंग सर्वसेवक आहे. दुष्टांच्या संगतीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज तर याच्याकरता गाथ्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचं उदाहरण देतात. अरे एखादा पिसाळलेला कुत्रा जर रस्त्याने येत असेल तर आपण काय करतो, दुसऱ्या रस्त्याने जातो. तसं महाराज म्हणतात, एखादा दुष्ट माणूस दुर्जन माणूस जर जवळ रस्त्याने येत असेल तर आपण काय करायचं, त्याच्या जवळूनही जायचं नाही. काय करायचं, दुसऱ्या रस्त्याने जायचं. याचा अर्थ काय होतो, दुर्जनाच्या संगतीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. दुर्जनाचा परिणाम काय होतो हे शास्त्रकाराने 2 मुद्द्यासहित पटवून दिलेलं आहे. दुर्जनाच्या संगतीमध्ये मानहानी प्राप्त होते 1 आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये बंध निर्माण होतो 2. दुर्जनाच्या संगतीत मानहानीला सामोरं जावं लागतं. आपण जर दुष्ट लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला मानहानी स्वीकारावे लागते. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे सुंदर सुभाषित कार्याचं वर्णन करतात. मी आपल्याला दृष्टांत देतो. शास्त्राने अग्नीचा आणि लोखंडाचा दृष्टांत या संबंधाने सांगितले. तो भिसारी असतो बघा, भिसारी. त्या भिसाऱ्याला काय करायचं असतं, त्याला लोखंडाला एक विशिष्ट आकार द्यायचा असतो. मग तो काय करतो, ते लोखंड अग्नीमध्ये घालतो, अगदी भट्टीमध्ये घालतो. भट्टीत घातल्यानंतर अगदी लालपुत्र झालं की तो ऐरणीवरती ठेवतो आणि वरून काय करतो, घनाने घाव मारतो. त्याला काय विशिष्ट आकार द्यायचा असतो, तो आकार देतो. मला सांगा त्या भिसाऱ्याला घाव कशावरती मारायचे असतात, लोखंडावरती. परंतु बिचारा तो अग्नी मारत होतो की नाही, काय कारण आहे मला सांगा. अग्नीला संस्कृत मध्ये पावकाह असं म्हटलेलं आहे. पावकाह याचा अर्थ होतो पवित्र. अग्नी हे पवित्र आहे महाराज. यज्ञातील पात्र भांड हे पवित्र करण्याकरता काय केले जातात, अग्नीच्या संपर्कात येतात. किंवा अग्नी हे देवाचं मुख आहे. यज्ञामध्ये हवीर द्रव्य समीपत करत असताना सर्वप्रथम ते अग्नीला दिलं जातं, जेणेकरून अग्नीच्या मुखामार्फत काय होईल, ते भगवंतापर्यंत पोहोचलं जाईल. किंवा आपण सुद्धा घरामध्ये जर स्वयंपाक बनवला तर आपण अग्नीला समर्पित करतो की नाही मला. कारण का, तर अग्नी हे काय आहे, देवाचं मुख आहे. मग पावका हा पवित्र असणारा अग्नी बिचारा, त्याला मार खावा लागतो. एकच कारण महाराज, त्या अग्नीने काय केला, लोखंडाचा संघ केला, मानहानीला सामोरं जावं लागतं. आणि 2 दुर्जनाच्या संगतीत राहिल्यानंतर बंध निर्माण होतो. बंध, आता बंध म्हणजे काय, बंधाचे प्रकार किती, फार मोठा विस्तार आहे. तो मी विस्तार करत नाही, फक्त दृष्टांत देतो आणि मी पुढे जातो. आपण सगळेजण रामायण वाचणारे लोक आहात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ज्यावेळेला रावणाने सीतेचं अपहरण केलं
आणि रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्याकरता ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लंकेत जायला निघाले त्यावेळेला तो समुद्र आडवा आला. समुद्र आडवा आला. प्रभू रामचंद्रांनी काय केलं, त्या समुद्राला बांधून टाकलं की नाही. काय कारण हो महाराज? एकच कारण महाराज. शास्त्र असं सांगतंय, दुर्जन असणाऱ्या रावणाला समुद्राने आश्रय दिला. दुसरं काही नाही, म्हणून दृष्टाच्या संगतीत कधी माणसाने राहू नये. मी तिसरा मुद्दा असा मांडला होता, जीवाने जर देवाचा संग केला तर, देवाच्या नामाचा संग केला तर, जीवाने देवाच्या नामाचा जर संग केला तर त्याला परिपूर्णता प्राप्त होते, नवे नवे निश्चिंतता अशी अवस्था प्राप्त होते. तो काल्याचा अभंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंतता अवस्था प्राप्त करून देणारी कशी आहे? देवाची संगत आहे, देवाच्या नामाची संगत आहे. आता निश्चिंतीने म्हणून आपण काय केलं पाहिजे? देवाच्या नामाची संगती केली पाहिजे. आणि मी चौथा मुद्दा असा मांडला होता, जीवाने संतांचा संग केला तर काय होईल? जीवाने संतांचा संग केला तर आपल्याला अभेदाची प्राप्ती होईल. अभेद या शब्दाचा अर्थ होतो ऐक्य. अभेद म्हणजे काय? ऐक्य. अभेदाचं ज्ञान हे संत संगतीत गेल्याशिवाय कळत नाही म्हणा. हे आपल्याला उदाहरण सांगतो रामेश्वर भट्टांचं. आता रामेश्वर भट्ट म्हणजे कोण? मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहीतच. रामेश्वर भट्ट ज्या वेळेला तुकोबारांच्या संघामध्ये गेले त्यावेळेला रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला. त्यावेळेला रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला. आणि मग अधिकार कळाल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या मुखातून ती आर्थिकची भाषा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी वस्त कटे मिळू. असं रामेश्वर भट्ट. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासे आले याचा अर्थ असा होतो, रामेश्वर भट्टांना हे सांगायचं आहे की साक्षात ब्रह्म तुकोबारांच्या रूपाने अवताराला आलेला आहे. किंवा दुसरं प्रमाण जर सांगायचं झालं तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे अभेदाचं ज्ञान रामेश्वर भट्टांना कधी कळालं? त्यावेळेला रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या संघात गेले. त्यावेळेस संघात जाण्यापूर्वी महाराज जर अभेदाचं ज्ञान अगोदर झालं असतं तर रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवल्या नसत्या. अभेदाचं ज्ञान प्राप्त झालं कधी रामेश्वर भट्टांना? रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या संगतीत गेले त्यावेळेस. म्हणजे संतांचा संघ केल्याने काय होतं? अभेदाची प्राप्ती होते हे. आणि संतांच्या संघात गेल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते, सायुज्य मोक्ष मिळतो. आता मोक्ष म्हणजे काय? मोक्षाचे प्रकार किती? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत मोक्षाची केलेली व्याख्या आपल्याला सगळ्यांना माहित आहे. यया ब्रह्मस्वासीचं पार्था सायुज्याची व्यवस्था, याची नावच होता पुरुषार्थ ज्ञानोपरायचा. सायुज्य मोक्ष मिळणं हा त्याला काय आहे? पुरुषार्थ. आता मोक्ष हा असा सहजासहजी मिळत नाही महाराज. मोक्ष हा ज्ञानाने मिळतो. नामदेवराय बोलतात ना, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. जर मग ज्ञानाने मोक्ष मिळत असेल तर ते ज्ञान कुठं मिळतं? त्या ज्ञानाचा सुद्धा पत्ता ज्ञानोपराय सांगतात की नाही? गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिजयते. जर गुरूंजवळ ज्ञान मिळत असेल तर काय गुरु असे रस्त्यात बसलेले नाही महाराज. उघडा पिशवी घ्या पाव किलो ज्ञान, उघडा पिशवी घ्या अर्धा किलो ज्ञान, असं नाही ना महाराज. ज्ञान प्राप्ती करता काय काय करावं लागतं याचा सुद्धा विचार ज्ञानोपर आहे. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, ते ज्ञान कैगा बरवे तरी म्हणूया या नावे तरी या संता बदावे सर्वत्रेची. ज्ञानाचा पुरठा तेच सेवा साधार म्हणता, तो स्वाधीन तरी सुबटा ओळखुनी तरी सनुमन किवे चरणाशी लागावे. आणि अकबरता करावे दास्यच कर, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते कुसले. जेणे अंतकरण बोलले संकल्पाने अंतकरण बोलणं हे नंतर आहे महाराज. काय होतं? एकदा का आपण त्याच्या क्रमाने गेलो की आपलं अंतकरण संकल्प विकल्पात्मक भेदामध्ये हे फक्त तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सुखाचे दारी पौड Oh,
अवस्था प्राप्त होते. हे ज्ञानानं होते जरी खरं असलं तरी सुद्धा ज्ञान प्राप्त व्हावं असं आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची लालसा निर्माण व्हावी लागते. मला तसं ज्ञान लगेच प्राप्त होत नाही. ज्ञानाची लालसा निर्माण होण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये जी विषयासक्ती आहे, विषय उपभोगण्याची जी सवय लागलेली आहे, ती सवय काय झाली पाहिजे, मोडीत निघाली पाहिजे. याचाच अर्थ काय व्हावं लागतं, आपल्या अंतःकरणामध्ये विषयाविषयी तीव्र जिहासा निर्माण व्हावी लागते. आणि ही विषयाविषयी तीव्र जिहासा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होते, विषयाविषयी जिहासा निर्माण होते. नवे नवे आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणातून हेच सांगतात की संतांच्या संगतीत गेल्यानंतर वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. वैराग्याचं भाग्य, वैराग्याचं भाग्य, लाभ या शब्दाचा अर्थ होतो मार्ग. संत संगत नावाचा असा एकच मार्ग आहे की त्या मार्गात गेल्यानंतर काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. वैराग्याची भाग्य अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द वैराग्य घेऊन आपल्याला सुरुवात करावी लागते. वैराग्य या शब्दाचा अर्थ काय होतो ऐका. वैराग्य कशाला म्हणतात, वैराग्याचे प्रकार किती आहेत याचं चिंतन आपल्याला करायचं. वैताग वेगळा आणि वैराग्य. वैराग्य कशाला म्हणतात, वैराग्याची व्याख्या विचारसागराने फार सुंदर केलेली आहे. विचारसागर नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये वैराग्याची व्याख्या अशी दिलेली आहे, इहलोकापासून ते परलोकापर्यंत, इहलोकापासून ते परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल वस्तूच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेत काय म्हणतात वैराग्य. काळानंतर तर परत मी तुम्हाला सांगतो ऐका. वैराग्याची व्याख्या काय आहे, इहलोकापासून ते परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल वस्तूच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेत काय म्हणतात वैराग्य असं म्हणतात. अनुकूल वस्तूच्या त्यागाच्या इच्छेत, प्रतिकूल वस्तूच्या त्यागाच्या इच्छेत. अनुकूल या शब्दाचा अर्थ काय होतो, एखादी वस्तू आपल्या समोर असावी, आपल्या करिता असावी, आपल्यासाठी असावी आणि अशा परिस्थितीमध्ये आपण
करणं त्याला काय म्हणतात वैराग्य. ऐका काय असतं वैराग्य हे विषयाच्या उपस्थितीत पाहिजे. वैराग्य हे विषयाच्या अनुपस्थित असून चालणार. माझं हे वाक्य तुम्हाला कळेल न कळेल माहित नाही, मी तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे आपल्याला कळेल. मुद्दा काय चाललाय, वैराग्य विषयाच्या उपस्थितीत पाहिजे, वैराग्य विषयाच्या अनुपस्थित असून चालणार नाही. त्या बिरबलाची मी वाक्याची अशी कथा सांगितली. काय झालं, बादशाह एका मांजराला बादशाने असं शिकवलं होतं. बादशाह रोज संध्याकाळी जेवायला बसताना ती मांजर शेजारी गेली. तो बादशाह काय करायचा, त्या मांजराच्या डोक्यावरती तबकडी ठेवायचा, त्या तबकडीमध्ये पंती ठेवायचा, पंती पेटवायचा, बाकीचे सगळे दिवे बंद करून त्या पणतीच्या प्रकाशामध्ये बादशाह भोजन करायचा. बादशाहला त्यात आनंद वाटायचा. बादशाह विचार करतो काय अलौकिक मांजर आहे. आता महाराज बादशाचं जेवण म्हणजे काय, तुमच्या आमच्यासारखं काय हाताने डाळ आहे, सुग्रास अन्न पंचपक्वान्नाचं भोजन. बादशाह म्हणतो माझ्या ताटामध्ये पंचपक्वान्न एवढे पदार्थ असून सुद्धा हे मांजर साधं मान गुणवत नाही, हलत नाही म्हणजे काय. त्याला त्याचा अभिमान वाटू लागला. एका दिवशी बिरबलाला बोलवलं. बिरबलाला सांगितलं, बघ बिरबला, मी असं एक मांजर शिकवलंय म्हणे, काय काय गमत. बिरबलाला सांगितलं बादशाने, बस आता मी जेवायला बसतोय, बस बस. नेहमीप्रमाणे बादशाह जेवायला बसला. शेजारी ते मांजर आलं. नेहमीप्रमाणे बादशाने मांजराच्या डोक्यावरती तबकडी ठेवली, त्या तबकडीमध्ये पंची ठेवली, पंची पेटवली, बाकीचे सगळे दिवे बंद केले. बादशाचं जेवण चालू. बिरबलाने पाहिलं, बिरबल होतो. बिरबलाने सांगितलं, हा काय सर्कशीचा खेळ तुम्ही मला दाखवता, हा खेळ बघण्याचं माझं काय वय आहे, तुम्ही एक काम करा, हा खेळ मला दाखवू नका, मी माझ्या उद्या मुलाला घेऊन येतो, त्याला तुम्ही काय करा हा खेळ घेऊन ये. बादशाह काय होतं, तुझा दिवस उद्या नेहमीप्रमाणे बिरबलाने आपल्या मुलाला पाठवलं. बादशाह बसला जेवायला. परत ते नेहमीप्रमाणे मांजर आलं. मांजराच्या डोक्यावरती तबकडी ठेवली, त्याच्यावरती पंती ठेवली, पंती पेटवली. नेहमीप्रमाणे बादशाचे तिथे सगळे बंद केले, पंती पेटवली आणि बादशाच्या भोजनाला सुरुवात झाली. आता तो महाराज बिरबलाचा थोडासा होता. त्या कारट्याने येताना खिशातून काय घेऊन आला होता, उंदीर घेऊन आला. झालं बादशाचं अर्ध जेवण झालं असेल. याने हळूच खिशामध्ये हात घातला महाराज आणि खिशातून उंदीर काढून त्याने मांजराच्या समोर टाकल्याबरोबर काय होत, बादशाचं जेवण एका बाजूला, ती पंथी एका बाजूला आणि मांजर त्या उंदरा. विषयाच्या, मी कशासाठी सांगितलं, विषयाच्या उपस्थितीत वैराग्य पाहिजे, विषयाच्या अनुपस्थितीत वैराग्य असून चालणार नाही. म्हणून जर निरोपाराय सुद्धा बघा, तुकोबारायांचं वर्णन करत असताना ती आरती प्रपंच रचना सर्व ही भौगोलिक अनुतापाची देहबुद्धी हवी, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, महता महत्ता काय पुढे शांतीवरील जय जयादी सद्गुरु स्वामी प्रपंच रचना सर्व ही भौगोलिक, याला वैराग्य. काय असतं, प्राप्तीचे दोन प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. एक प्राप्तीपूर्वक निषेध असतो आणि दुसरा अप्राप्तीपूर्वक निषेध असतो. वस्तू प्राप्त झाल्यानंतर ती वस्तू नको म्हणणं वेगळं आणि वस्तू प्राप्त नसताना ती वस्तू नको म्हणणं वेगळं. जाऊ द्या, वैराग्याचे 4 प्रकार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेले आहेत. एक विवेकपूर्वक वैराग्य, 2 दोषदृष्टीपूर्वक वैराग्य, 3 अरुचिपूर्वक वैराग्य आणि 4 भगवतपूर्वक वैराग्य. विवेकपूर्वक वैराग्याला जर विवेकाची जोड नसेल ना तर महाराज ते वैराग्य शाश्वत वैराग्य असं आपल्याला म्हणता येईल. वैराग्याची निर्मिती ही विवेकातून झाली पाहिजे. मी आपल्याला सांगेन असे कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील किंवा अशी कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील की त्या वैराग्याला काय नसतो, विवेक नसतो. उदाहरण सांगायचं झालं तर स्मशान वैराग्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एखादा माणूस मेला की आपण जातो, अगदी तिथलं वातावरण एकदम भकास असतं, रडारड चाललेली असते, त्याला आंघोळी घातली जाते, सोगळं मिसवलं जातं, तिरडीवरती ठेवण्यात येतं, कर्ततून असं बांधलं जातं,
मग ते प्रेत घेऊन आपण स्मशानात येतो. स्मशानामध्ये ती सगळी चिता रचलेली असते. मग तिथं मडकं घेऊन फिरावं लागतं, फोडावं लागतं, बोंब सगळं एक माणूस गेला. ते सगळं ते बघितलं त्याने चिता जाळताना. याने विचार केला, काय नाही हो माणसाचं सगळं प्रत्येकाला काय होऊ लागणार आहे, या ठिकाणी यावं लागणार आहे. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माझं म्हणतो. काही नाही, माणसाचं सगळं अवघड आहे. याने विचार केला, उद्यापासून आपण काही करायचं नाही, ज्ञानेश्वरी गाथा, दुसरं काहीच करायचं नाही, सगळ्या गोष्टीचं त्या करायचं. हा बिचारा आला गेला. रात्र झाली, बायकोनं अगदी गरम गरम पाणी आंघोळीला केलेलं. आंघोळी वगैरे झाली, जेवण वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर याने ज्ञानेश्वरी गाथा वाचायचा का नाही, सोडून दिलं. मला कसली ज्ञानेश्वरी आणि कसली सगळं आता संकल्प इतक्या पवित्रताने केला होता, त्याचा संकल्प कसा सिद्धीला जाईल मला तसं हे सगळं त्याला विवेकाची जोड नाही महाराज. या वैराग्याला विवेकाची जोड नसल्यामुळे त्या वैराग्याला शाश्वत वैराग्य म्हणता येत नाही. किंवा दुसरं वैराग्याचा प्रकार सांगायचं झालं तर प्रसूती वैराग्य. ज्या वेळेला एखादी मायमाऊली प्रसूत होते त्यावेळेला तिला असंख्य वेदना होतात महाराज. इंग्रजीमध्ये त्याला लेबर पेन असं म्हणतात. ज्या वेदना त्या मायमाऊलीने सहन कराव्या तिला त्यावेळेला असं वाटतं आता दुसरं अपत्य नाही. परंतु ते तेवढ्या पुरतं ना का, कारण त्या वैराग्याला काय नाही, विवेकाची जोड. विवेक हा वैराग्याकरता अतिशय महत्वाचा सांगितलेला आहे. तुम्ही जर योग वशिष्ठ वाचलं तर योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषीमुनी रामाला हाच उपदेश करतात, रामा नित्यम संजनम संपर्कात. कशा करता, विवेक उपचार. अरे संतांच्या संघात का राहतो, तर संतांच्या संगतीत काय होते, विवेकाची निर्मिती. म्हणून संतांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. तुम्ही जर ज्ञानप्राप्तीची जर आपण क्रम आपण पाहिला, विवेक चूडामणी नावाचा जगद्गुरू शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, आपण तो ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये ज्ञानप्राप्ती करता काय विशिष्ट क्रम सांगितलेला आहे, टप्पे सांगितलेले. काय तो टप्पा आहे मी आपल्याला सांगतो. विवेक, वैराग्य, शमदमादिशतक संपत्ती, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन आणि मग ब्रह्मज्ञान. हे टप्पेच महाराज. अगोदर वैराग्य नंतर विवेक चालत नाही. अगोदर विवेक नंतर वैराग्य नंतर शमदमादिशतक संपत्ती. या क्रमामध्ये आपल्याला बदल करता येईल. आपल्याला बदल करता येत नाही. अगोदर निर्माण व्हावं लागतं तो विवेकाचं निर्माण व्हावं. अगोदर वैराग्याचं निर्माण झालं आणि नंतर विवेक नाही ना महाराज. या वैराग्याला शाश्वत वैराग्य म्हणतात येत. मग हा विवेक कुठे निर्माण होतो, विवेकाचा पत्ता सुद्धा ज्ञानोबराय सांगतात. तुम्ही गीता उघडा, गीतेच्या 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक कोणता आहे मला सांगा. कोणता आहे, यत्र योगेश्वरा यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नितिर्मतीर मम. त्या श्लोकावरती ज्ञानोबरायांनी केलेलं भाष्य आपण पाहू शकता. ज्ञानोबराय सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असणे. आणि विवेक कुठे राहतो, संतांजवळ राहतो. संतांच्या संगतीत आपल्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण होतो आणि संतांच्या संगतीत जो विवेक निर्माण होतो तो विवेक अक्षुण्य अशा पद्धतीचा. ज्ञानोबराय सुद्धा त्या विवेकाचं फार सुंदर वर्णन करतात. उठले केले वैराग्य जिने हाती वरुणो ऐसा सांडणे जैसे वमोनिया सुने आताची गेले ज्ञानोबराय. सुने म्हणजे कुत्र. कुत्र्यानं काहीतरी पदार्थ खाल्ला आणि तो खाल्लेला पदार्थ त्याला पचला नाही, कुत्र काय करतो, उलटी करतो. माणसाने केलेली माणसाला उलटी बघवत नाही, कुत्र्याची उलटी काय बघवेल मला सांगा ना. तसं एकदा विवेकातून वैराग्य निर्माण झालं की ते वैराग्य कसं असतं, शाश्वत वैराग्य असतं. मग कोणतेही विषय जरी समोर असले तरी सुद्धा तो काय करत नाही, त्या विषयाकडे आकर्षित होत नाही. विषयी विसर वडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. हे कशामुळे, विवेकामुळे. त्याला काय म्हटलं जातं, विवेकपूर्वक वैराग्य. मी वैराग्याचा दुसरा प्रकार आपल्याला सांगितला होता, दोषदृष्टीपूर्वक वैराग्य. दोषदृष्टीपूर्वक वैराग्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूतला एखाद्या पदार्थाचा दोष आपल्याला कळाला की आपण काय करतो, त्या पदार्थाचा त्या वस्तूचा त्याग करतो. अहो घरी पंचपक्वान्नाचं भोजन बनवलेलं आहे आणि त्या भोजनामध्ये जर पाच पडलेली दिसली तर आपण ते भोजन खातो का, खात नाही ना. कारण का, त्या पदार्थाचा दोष आपल्याला कळाला. त्या दृष्टांत असा सांगितला जातो बा, कदाचित आपल्याला सगळ्यांना माहितच. काय झालं, एका सासूबाईकडे जावई येणार होतं.
दिवाळीच्या सासूबाई जावं असं सांगितलं की लोकांना बरं वाटतं. अशा गोष्ट असे दृष्टांत दिले की लोक कान लवकर बाकीच्या वेदांतातलं श्रवण मनन लिपीचं तर काय आम्हाला घेणं देणं नाही ना. दिवाळीच्या दिवसामध्ये एका सासूबाईकडं जावई येणार जावई येणार म्हणजे मला सगळ्यात गडबड असते ती सासूबाई न म्हणजे काय विचारू नका. जावयाला बासुंदी खूप आवडत होती म्हणून त्या बिचाऱ्या सासूबाईनं 2 दिवसाचं दूध ठेवलेलं. चाल जावई घरी आले. आता जावयांना बासुंदी आवडते म्हणून त्याने काय केलं बासुंदी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. झालं भांड ठेवलं चुलीवरती दूध ओतलं. दूध ते घोटावं लागतं बासुंदी तशी बनत नाही. परंतु झालं काय त्या चुलीला जी सासूबाईंनी लाकडं लावली होती ती लाकडं ओली असल्यामुळे ती लाकडं काय पेट घेईना सगळा धूर धुरून त्या खोलीमध्ये. तेवढं झालं काय सगळा धूर त्या सासूबाईच्या नाकातोंडामध्ये जाऊ लागला. धूर नाकातोंडामध्ये काय गेला की काय होतं हे त्यांना चांगलं माहिती. नाक गळू लागलं महाराज त्या सासूबाईचं. शेजारी काय फडका वगैरे काही नव्हता. समोर जावई हा सगळा प्रकार बघतोय. इतक्यात काय झालं जे बघू नये ते नेमकं त्या जावयाने बघितलं. महाराज ती दूध त्याचं घोटत असताना सासूबाईच्या नाकात एक थेंब पडला. समोर जावयानं सगळं बघितलं. झालं बासुंदी तयार झाली. बासुंदी तयार झाले सगळे पानं वगैरे वाढले. सगळ्यांना बासुंदी दिली. जावयाला बासुंदी आवडते म्हणून बिचाराच्या सासूबाईनं चांदीच्या वाटीतून घेऊन घ्या. जावयानं बघितलं बासुंदी. जावयानं सासूबाईला सांगितलं मला नको बाकीचे लोक म्हणतात येऊ दे खूप चांगली झाली येऊ दे. जावई काय मात्र बासुंदी खायला तयार. सासूबाई रागवली जावयावर. तुम्ही येणार म्हणून 2 दिवसात दूध मी घरामध्ये एवढं सगळा आटापिटा करून तुम्हाला बासुंदी आवडते म्हणून दुसरं मी काय बनवलं नाही बासुंदी बनवली आणि तुम्ही सांगता मला बासुंदी नको म्हणून. अजिबात चालणार नाही. तुम्हाला ही बासुंदी खावी लागेल. माझी शपथ. जावयानं सांगितलं तुमची शपथ तुम्ही एकदा नाही 2दा मला मी तुमची बनवलेली बासुंदी. एकदा दोष कळाला की काय होतं महाराज त्या कारण ते सगळं बघितलं होतं ना तो कशाचा बिचारा बासुंदी खाईल मला. बाकीच्याने बघितलं नव्हतं त्याने अगदी पेडवर बासुंदी खाल्ली. मी कशा करतो सांगतोय दोषदृष्टीपूर्वक वैराग्य विवेकपूर्वक वैराग्य 1 दोषदृष्टीपूर्वक वैराग्य 2 आणि अरुचीपूर्वक वैराग्य 3. अरुचीपूर्वक वैराग्य म्हणजे काय एखादा पदार्थ आपल्याला आवडणारा असावा आणि त्या पदार्थाचा त्याग आपण करणं याला अरुचीपूर्वक वैराग्य असं म्हटलं जातं. आणि वैराग्याचा 4था प्रकार भगवतपूर्वक वैराग्य. भगवतपूर्वक वैराग्य कशाला म्हणतात आपल्या अंतकरणामध्ये किंवा आपण सतत भगवंताचं जर नामचिंतन करायला लागलो तर आपल्या अंतकरणामध्ये प्रपंचाविषयी कोणतीही आसक्ती निर्माण होत नाही. याला भगवतपूर्वक वैराग्य असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांच्या प्रमाणातून हे जर सांगायचं झालं तर विठ्ठलाचे चित्त प्रपंचापासून वमन असे मनीष वैराग्याची. चला पुढे अभंगाच्या पहिल्या चरणाचा दुसरा शब्द भाग्य. भाग्य म्हणजे काय भाग्य कशाला म्हणतात. भाग्याची व्याख्या करत असताना आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला संत महात्मे भाग्य म्हणायला तयार नाहीत आणि संतांच्या दृष्टिकोनातून संत महात्मे ज्याला भाग्य समजतात त्याला आपण भाग्य म्हणायला तयार. मला सांगा मी तुम्हाला साधं विचारतो आपल्या जवळ नसणारी वस्तू प्राप्त होणं याला भाग्य म्हणतात की आपल्या जवळची असलेली वस्तू निघून जाणं याला भाग्य म्हणतात. सांगा ना. आपल्या जवळ नसणारी वस्तू प्राप्त होणं याला काय आपण भाग्य म्हणतो ना. संत महात्मे याला भाग्य म्हणत. आपल्या जवळ तर निघून झालं याला संत महात्मे भाग्य म्हणतात. हे आपल्याला सांगतो तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातला कथा भाग डोळ्यासमोर ठेवा. ज्यावेळेला तुकाराम महाराजांची एक बायको अन्नहून मेली. मुलगा अन्नहून गेला. अगदी व्यापार तुकाराम महाराजांचा बुडाला. नवे नवे दुष्काळ आटले द्रव्य गेला मान. अशी तुकाराम महाराजांची अवस्था झाली. तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे पंढरीची वारी करणारे पंढरीत आले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिकांचं दर्शन घेतलं. पुढे आले. तुकोबारांचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांचं दर्शन घेऊन महाद्वारातून आले. देवाला वाटलं तुकाराम महाराज दुःख सांगते. तुकाराम महाराजांनी दुःख सांगितलं नाही. देवाचं दर्शन घेतलं निघणार. इतक्या देवाने आढळलं तुकाराम महाराजांना महाराज तुम्हाला आता काय लोकांना असं असतं बघा समोरच्या सांगितलं नाही की काय करतात मुद्दा म्हणून उकरून काढायची सवय.
तसं देवाने काय केलं, तुकाराम महाराजांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न केला देवाने. महाराज तुम्हाला आता कसं वाटतंय, तुमचा व्यापार बुडाला, एक बायको मिळली, एक मुलगा मिळेल, आता कसं वाटतंय. तुकाराम महाराज काय म्हणाले असावे, बरे झाले देवा निघाले दिवाळे काळे. म्हणजे आपल्या जवळचं असलेलं निघून जाणं याला संत महात्मे काय म्हणतात, भाग्य म्हणतात. मी दुसरं सांगतो ना, मला सांगा, आपण एसटी स्टँड वरती गेलो, लॉटरीचं दुकान बघितलं, त्या लॉटरीच्या दुकानाचं लॉटरीचं एक तिकीट काढलं आणि दैवानं काय झालं, भाग्यानं ते काय झालं, तिकीट लागलं की आपण त्याला काय म्हणतो, भाग्य म्हणतो. परंतु एखाद्या एसटीत चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या पाकीट मारलं तर आपण त्याला भाग्य म्हणतो का, त्याला भाग्य म्हणत नाही. संत महात्मे त्याला भाग्य म्हणतात. आपण आपली भाग्याची संकल्पना वेगळी, संतांची भाग्याची संकल्पना वेगळी. आपण कशाला भाग्य म्हणतो, अचानकपणे धनाची प्राप्ती झाली की आपण त्याला भाग्य म्हणतो. लग्न जुळत नसेल, त्याला बायको मिळाली, आपण त्याला भाग्य म्हणतो. लग्न होऊन बरेच दिवस झालं अपत्य नसेल, पुत्र प्राप्ती झाली तर आपण त्याला भाग्य म्हणतो. संत महात्मे त्याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा निकट वास बरा संतापाई. संतांच्या दृष्टिकोनातून जर भाग्याचा विचार करायला गेलो तर संत महात्मे कशाला भाग्य म्हणतात, भाग्यवंत मनोदया किंवा दानी भक्तीचा जिवाळा, दैवाचा पुतळा, वैराग्याचे भाग्य, संत संग हाची लाभ, संत संग हाची लाग या शब्दाचा अर्थ होतो मार्ग. संत संग नावाचा असा एकच मार्ग आहे की त्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्याची निर्मिती होते. हे जरी खरं असलं तरी सुद्धा संत संगती करता संत भेटीची आवश्यकता आहे. आणि संत भेटण्याकरता नेमकं संत कुणाला म्हणायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुकाराम महाराज पुढच्या 3 चरणातून आपल्याला संतांचा परिचय करून देतात, संतांची ओळख करून देतात. तुकाराम महाराज संतांची लक्षणं सांगत असताना सांगू लागले जे आपल्या कृपेच्या बळावरती साधकाला निष्पाप बनवतात त्यांना संत म्हणा, ही गोष्ट खूप बरं आहे. आपण त्याच्या दुसऱ्या
आपल्याला संत संगतीचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो किंवा संतांच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाला काय अलौकिक लाभ प्राप्त होतो त्या लाभाचा विचार तुकाराम या अभंगातून सांगतात. आणि त्या परिणामाचे चिंतन मांडत असताना तुकाराम मला सांगू लागले, आपण जर संतांच्या संगतीत जाऊन राहिलो तर आपल्या अंतःकरणामध्ये काय होतं, वैराग्याची निर्मिती होते, वैराग्याचे भाग्य संत संगतीचे लाभ. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा संत प्राप्त होण्याकरता संतांची भीती होणं फार गरजेचं आहे. आणि त्या संत भीती करता काय आहे, संत नेमकं कोणाला म्हणायचं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुकाराम महाराज संतांची ओळख, संतांचा परिचय करून देत असताना सांगतात, ज्या आपल्या चुकीच्या बळावरती साधकाला निष्पाप बनवतात त्यांना काय म्हणा, संत. आणि या जगतामध्ये संतांची कमी नाही महाराज. कोणी उठतोय स्वतःला संत म्हणून घेतोय, कोणी उठतोय स्वतःला साधू म्हणून घेतोय. नाही महाराज, त्यांना संत म्हणू नका, त्यांना साधू म्हणू नका. कोणाला संत म्हणायचं, तुकाराम महाराज त्यांचा परिचय, त्यांचं लक्षण सांगत असताना संत कृपेचे हे दीप सरी साधका निष्पाप. आणि जे आपल्या कृपेच्या बळावरती साधकाला निष्पाप बनवतात त्यांना काय म्हणा, संत म्हणा. संतांच्या कृपेचा विचार करत असताना देवाची कृपा वेगळी आणि संतांची कृपा वेगळी. देवाच्या कृपेचा विचार करत असताना भक्तिशास्त्रामध्ये जवळजवळ 21 कृपेचा विचार आलेला. मग ती कमलनी नावाची कृपा असेल, प्रणयनी नावाची कृपा असेल, चक्रवर्तनी नावाची कृपा असेल किंवा अनुरोधिनी नावाची कृपा असेल, 21 प्रकारच्या कृपा आहेत. तो फार मोठा विस्तार आहे, मला त्या देवाच्या कृपेचा विचार आमचं इथं सांगायचा नाही. संतांची कृपा विलक्षण कृपा महाराज. संत कृपेचे हे दीप, इथं तुकाराम महाराज दृष्टांत देतात दिव्याचा. दिवा काय करतो, दिवा अंधार घालवतो. दिवा जसा अंधार घालवतो तसं संतांची कृपा काय करते, अज्ञानरूपी अंधकार घालवून जीवाच्या अंतःकरणामध्ये काय करते, ज्ञानरूपी प्रकाश देते. हा कशाचा महिमा आहे, संतांच्या कृपेचा महिमा आहे. संत कृपेचे तरी साधकांनी अहो सामान्य माणूस जरी संतांजवळ गेला तरी सुद्धा संत महात्मे काय करतात, त्याच्यावरती कृपा करत असतात. संतांची कृपा ही विलक्षण कृपा आहे. संतांच्या कृपेचं चिंतन करत असताना मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे, संतांच्या कृपेमध्ये आहे. आपल्याला ती सच्चिदानंद बाबांची कथा सगळ्यांना माहीत असेल. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते सच्चिदानंद बाबा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या कृपेच्या बळावरती सच्चिदानंद बाबांना शिर्डीवरून जिवंत केलं की नाही मला सांगा. मेले माणूस अशी ही संतांची कृपा आहे. तुकाराम महाराज संतांचा परिचय करून घेतला. निष्पापत्व प्राप्त करून देणारी संतांची कृपा आहे, त्यांना संत म्हणा. एक, ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा भेद आवेद राहिलेला नाही. का म्हणे भेदाभेद गेला माझा सुंदरी, अशी अवस्था नेमकी प्राप्त झालेली आहे. भेदही राहिलेला नाही आणि अभेदही राहिलेला नाही. भेदही निघून गेला आणि अभेदही निघून गेला, अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांना काय म्हणा, संत म्हणा. कारण ज्यांच्या ठिकाणचा भेदाभेद निघून गेलेला असतो त्यांना काय होतं, सर्व खरविदम ब्रह्म या अवस्थेवरती ते पोहोचलेले असतात. अयमात्म ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म या अनुषंगाने काय झालेली असते, त्यांची वृत्ती झालेली असते. त्यांना तळी काष्टी पाशाने परमात्मा दिसत असतो. विठ्ठल जळी तळी भरला आदल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची किंवा बाहेर बापमाय विठ्ठल आले रघुमाई, अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांना संत म्हणा. आणि तुकाराम महाराज सांगतात, जे सतत भगवत चिंतन करतात, जे सतत भगवंताच्या चिंतनामध्ये रस असतात, नवे नवे प्रेमे नाचे गाय अगदी विरोधी जाय अशी ज्यांची अवस्था झालेली असते त्यांना संत म्हणा. हीच गोष्ट तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका प्रेमे नाचे
Thank you.